महाराष्ट्राच्या प्रशासकीय नकाशात लवकरच एक खूप मोठा अगदी ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता आहे आणि हा बदल इतका मोठा आहे की त्याचा परिणाम फक्त राज्याच्या नकाशावर नाही तर इथल्या प्रशासनावर आणि कोट्यावधी नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर होणार आहे. चला तर या प्रस्तावामागे नक्की काय दडलंय हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की आपण जो महाराष्ट्राचा नकाशा इतकी वर्ष पाहिलाय तो खरंच बदलणार आहे का? या एकाच प्रश्नात या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे हा आकडा 20. हो, राज्यात तब्बल 20 नवीन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. जरा विचार करा, या एका निर्णयामुळे महाराष्ट्राचा नकाशा अक्षरशः बदलून जाईल आणि प्रशासकीय कारभाराचं एक नवं पर्व सुरू होऊ शकतं. पण मग इतक्या मोठ्या बदलाची गरज तरी का भासते आहे? बरं, हा प्रस्ताव नेमका आला कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. सध्याची आव्हानं आणि त्याचा इतिहास पाहावा लागेल. कारण या मोठ्या बदलाची मुळं महाराष्ट्राच्या सध्याच्या प्रशासकीय रचनेतच दडलेली आहेत. आता ही स्लाइड बघा. ही आपल्याला गोष्ट सांगते की आपण इथपर्यंत पोहोचलो कसे. 1960 साली जेव्हा आपलं राज्य स्थापन झालं तेव्हा होते फक्त 26 जिल्हे. जशी लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या, तसे जिल्हेही वाढत गेले आणि आज ही संख्या पोचली आहे 36 वर. यातला सगळ्यात नवीन जिल्हा म्हणजे 2014 मध्ये तयार झालेला पालघर. पण आता थेट 56 जिल्ह्यांपर्यंतची उडी घेण्याचा विचार का होतोय? आणि याचं कारण या एका वाक्यात दडलंय. हे फक्त एक उदाहरण नाही, तर आज अनेक मोठ्या जिल्ह्यांमधलं हे वास्तव आहे. जेव्हा सामान्य नागरिकांना त्यांच्या शासकीय कामांसाठी एवढा वेळ, एवढा पैसा खर्च करावा लागतो, तेव्हा कुठेतरी प्रशासन त्यांच्यापासून दूर जातंय हे नक्की. म्हणजे हे जे मोठे जिल्हे आहेत त्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय नक्की? तर बघा, प्रशासनाचा वेग कमी होतो. म्हणजे एका साध्या कागदपत्रासाठीही खूप वेळ लागतो. विकासासाठी आलेला पैसा शेवटच्या गावापर्यंत पोहोचतच नाही. आणि हो, एवढ्या मोठ्या भागावर कायदा सुव्यवस्था राखणं पोलिसांसाठी एक प्रचंड मोठं आव्हान बनतं. याच सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव आता समोर आला आहे. ओके, तर मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय? त्यासाठीच एक आराखडा समोर आलाय जो प्रशासनाला लोकांच्या आणखी जवळ घेऊन येऊ शकतो. या प्रस्तावाचा गाभा या 2 आकड्यांमध्ये आहे. फक्त 20 नवीन जिल्हेच नाहीत, तर तब्बल 81 नवीन तालुके तयार करण्याची ही शिफारस आहे. तालुका म्हणजे जिल्ह्याच्या आतला एक छोटा प्रशासकीय भाग. म्हणजे या बदलामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन आणखी मजबूत होईल. आता हे सगळं कागदावर ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे विभाजन कसं दिसेल? चला काही उदाहरणं बघूया. नाशिकमधनं मालेगाव, प्रचंड मोठ्या अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, वेगाने वाढणाऱ्या पुण्यातून बारामती आणि जिथे लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे त्या ठाण्यातून कल्याणसारखे जिल्हे तयार होऊ शकतात. याचा अर्थ काय? तर समजा बारामतीसारखं शहर, जे आज एक महत्त्वाचं कृषी औद्योगिक केंद्र आहे, ते एक स्वतंत्र प्रशासकीय केंद्र बनेल. तिथले निर्णय तिथेच अधिक वेगाने घेतले जातील. ठीक आहे, नवीन जिल्हे बनवायचे आहेत, पण हे इतकं सोपं आहे का? म्हणजे याची प्रक्रिया काय असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी खर्च किती येतो? चला हेही समजून घेऊया. असं नाही की सरकारने आज ठरवलं आणि उद्या जिल्हा तयार झाला. नाही, अजिबात नाही. यासाठी एक पक्की कायदेशीर प्रक्रिया आहे. याची सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांकडून होते, मग लोकांकडून सूचना मागवल्या जातात आणि शेवटी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच नवीन जिल्हा अधिकृतपणे अस्तित्वात येतो. आता प्रत्येक मोठ्या निर्णयाच्या 2 बाजू असतात, बरोबर? चांगली गोष्ट ही आहे की सरकारी सेवा लोकांपर्यंत लवकर पोहोचतील, नवीन नोकऱ्या निर्माण होतील. पण यासाठी एक मोठी किंमतही मोजावी लागेल. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, कोर्ट या सगळ्या इमारती उभ्या करण्यासाठी प्रचंड पैसा लागेल आणि मोठ्या प्रमाणात नवीन कर्मचारी भरतीही करावी लागेल. आणि या संपूर्ण प्रस्तावाच्या मुळाशी हाच विचार आहे. हे फक्त प्रशासकीय सोयीसाठी नाही, तर सत्तेचं विकेंद्रीकरण करून शासन आणि न्यायव्यवस्था सामान्य माणसाच्या दारापर्यंत नेण्याचा हा एक प्रयत्न आहे. चला आता थोडा भविष्याचा वेध घेऊया. समजा हा प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर झाला, तर भविष्यातला महाराष्ट्र कसा दिसेल? याचे परिणाम खूप दूरगामी असतील. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण होईल. निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या भागांना विकासाची थेट गती मिळेल आणि प्रत्येक नवीन जिल्ह्याचं मुख्यालय हे स्वतः एक नवीन आर्थिक आणि राजकीय केंद्र म्हणून उदयास येईल. याचा अर्थ तिथे नवीन उद्योग, नवीन शिक्षण संस्था आणि नवीन संधी निर्माण होतील. पण शेवटी हे सगळं कितीही चांगलं वाटत असलं तरी या संपूर्ण योजनेचं यश एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, आणि तो म्हणजे बॅलन्स. एकीकडे प्रशासकीय सोयींची दूरदृष्टी आहे आणि दुसरीकडे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा प्रचंड पैसा आणि नियोजन. या दोन्हीमध्ये योग्य ताळमेळ साधणं हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.
महाराष्ट्र आज एका अशा ऐतिहासिक वळणावर उभा आहे जिथे नकाशावर ओढलेल्या काही रेषा कोट्यावधी लोकांचं भविष्य बदलू शकतात. पण खरा प्रश्न हा आहे, या नवीन रेषा फक्त नकाशा बदलतील की खरंच भविष्य घडवतील?